नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा उद्यानाला भेट देणार आहोत जिथे गावाकडील वेगवेगळ्या समाजाची जुनी घरे आणि त्यांची पारंपरिक वैशिष्ट्ये आणि कामे, तिथे फिरताना जुन्या काळातील लोक कसे राहत होते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आम्ही आता पोहोचलो आहोत मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम आणि उद्यान येथे, जे स्थित आहे जोगेश्वरी पूर्व येथे. आपण पाहत आहोत न्हावी समाजाची जीवनशैली आणि त्याची घरं कशी होती आणि ते कशा पद्धतीने काम करत होते. आता आपण पाहत आहोत शिल्पकार. हा 12 बलुतेदारांपैकी एक महत्त्वाचा घटक होता. शिल्पकार म्हणजे दगड, लाकूड किंवा धातूवर कोरीव काम करणारा कारागीर. गावातील मंदिरे, देवळावरील मूर्त्या, सजावटीच्या वस्तू आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी लागणारे शिल्प तयार करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. चला तर आपण पाहूया सुतार. या 12 बलुतेदारांपैकी हा एक महत्त्वाचा घटक असलेला सुतार म्हणजे लाकडी काम करणारा कारागीर. आता आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील लेझिम. त्या आज देखील गावोगावामध्ये, उत्सवामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि सांस्कृतिक मेळाव्यांमध्ये आजही जिवंत आहेत. लोहार हा देखील 12 बलुतेदारांपैकी एक महत्त्वाचा घटक होता. आपण आता पाहत आहोत चांबार. हा 12 बलुतेदारांपैकी एक घटक आहे. चांबार म्हणजे चामड्याचे काम करणारा कारागीर. तो गावातील लोकांसाठी पादत्राणं म्हणजे चपला, बूट तयार करायचा. आपण आता पाहत आहोत तांबट. तांबट म्हणजे कसार किंवा कसारकार. तो तांब्याच्या भांड्यांची निर्मिती करत असे. आपण पाहत आहोत सोनार या समाजातील एक घटकाबद्दल. सोनार म्हणजे सुवर्णकार. तो गावातील लोकांसाठी सोनं चांदीची दागिने तयार करत असतात. आपण आता पाहत आहोत परीट. हा 12 बलुतेदारपैकी एक महत्त्वाचा घटक होता. परीट म्हणजे धोबी. गावातील लोकांचे कपडे धुण्याचे काम ते करत असत. आता आपण पाहत आहोत शिंपी समाजातील जीवनशैली आणि त्यातली वैशिष्ट्ये. आपण पाहत आहोत कुंभार. हा 12 बलुतेदारांपैकी एक महत्त्वाचा घटक होता. कुंभार म्हणजे मातीची भांडी बनवणारा कारागीर. तो गावातील लोकांसाठी माठ, घागर, हंडे, दिवे, चुलीवर ठेवायची भांडी हे बनवायचा. ही सफर मनाला शांतता आणि समाधान देणारी होती. हिरवाईत फिरून शिल्पकलेचा आनंद घेतल्यावर मन कसं प्रसन्न वाटत आहे. संस्कृतीचा अभिमान वाटतो. पारंपरिक शिल्प आणि कलाकृती पाहून महाराष्ट्राच्या आठवणींचा ठेवा. या प्रवासातील दृश्य, अनुभव आणि वातावरण मनात कायमस्वरूपी आठवणीत राहून जातील. पुन्हा भेटण्याची इच्छा तर नक्कीच आहे. पण आता आपण तुमचा निरोप घेतो. चला तर, धन्यवाद.